नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही श्रीवर्धनचा पहिला एक ब्लॉग बघितला। आता हा आहे दुसरा पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की आम्ही स्टे कुठे केला आहे। तर याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आता दाखवते आणि आमचा रूम टूर पण तुम्हाला मी दाखवते। तर चला जाऊया। आणि दुसरी एक गोष्ट, श्रीवर्धनमध्ये आपण हॉटेल रूम जे काही इथं बुक केलं त्यानंतर सुद्धा आपण हरिहरेश्वर म्हणा, दिवे आगार म्हणा आपण करू शकतो। खूप जास्त असं लांब नाही आहे, तर एकाच ठिकाणी आपण 2 दिवस 3 दिवस 4 दिवस स्टे करून सगळं कवर करू शकतो। तर आता पहिले रूम टूर घेऊया। तर मेन रोडवरनं यायचा रस्ता हा असा आहे आणि इथून एंट्री होते आणि सर्व इथं कोकोनटचे ट्री आहेत खूप मोठे मोठे। त्यानंतर इथून थोडेसे पुढे आलो आपण की ही एक बिल्डिंग आहे जिथं 6 रूम्स आहेत। खूप छान आहे। तुम्ही जर 3-4 फॅमिली येणार असाल तर तुम्ही ॲट अ टाइम बुक करू शकतात। आणि तुम्ही बघा की किती सुंदर दिसतंय, किती छान आहे आणि खूप शांतता आहे। पाठीमागे लगेच बीच आहे, या साईडला लगेच समुद्र आहे आणि इकडे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इकडे पण असं खूप जास्त काही रहदारी नाही आहे। तर खूप शांतता आहे। तुम्हाला चिल करायचं, रिलॅक्स व्हायचं आहे तर तुम्ही इथं बुकिंग करू शकता। तर इथं आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे। इथं गाडी पार्क करायला जागा आहे व्यवस्थित। तुम्हाला रोडवर वगैरे कुठे पार्क करायची गरज नाही आहे, पार्किंग आहे त्यांची। त्यानंतर इथं छान असा एक मोकळा प्लेस आहे जिथं आपण बर्थडे ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट करू शकतो किंवा ग्रुपची काही पार्टी असेल तर आपण ती पण करू शकतो। डिनर लंचसाठी इथं आपण बसून डिनर लंच करू शकतो। तुम्हाला रूममध्ये घ्यायचं असेल तर रूममध्ये किंवा इथं बसायचं असेल तर इथं, पण इथं खूप छान वाटतं नारळांच्या झाडाखाली। तर इथं असा एक मॅप दिलेला आहे थोडक्यात की तुम्ही श्रीवर्धनमध्ये काय काय एक्सप्लोअर करू शकतात। त्यानंतर तुम्ही जर बघाल तर इथं खूप छान अशी मोकळी प्लेस आहे आणि इथं सुद्धा डिनर लंचसाठी ते टेबल लावून देतात जर तुम्हाला जास्त जणांना जर बसायचं असेल तर, आणि तिकडे पण आहे सोय। त्यानंतर इथं बोनफायरची पण सोय केलेली आहे, वरती नेट लावलेली आहे की नारळ वगैरे जर पडलं तर ते आपल्याला लागू नये, त्याचा त्रास होऊ नये म्हणून अशी नेट लावलेली आहे आणि आपण खाली असं बोनफायर किंवा काय असं एन्जॉय करू शकतो। आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहोत त्याचं नाव आहे स्वप्न किनारा आणि हे श्रीवर्धनमध्ये आहे। तर इथं हे अशा 3 खालच्या साईडला रूम्स आहेत, ह्या 3, आणि वरच्या साईडला 3 रूम्स आहेत। तर ही मधली जी आहे ती आम्ही बुक केली आमच्यासाठी। तर चला वरती जाऊन रूम बघूया कसा आहे। तर इथून वरती जायचं आहे। वरती गेल्यावरती 3 रूम आहेत, त्यातली एक रूम आपली आहे। रूम म्हणण्यापेक्षा आपण घर म्हणूया, 2-3 दिवस का असेल आपण इथं राहणार आहोत। तर आपण आपल्या घरी जाऊया आत्ता आणि तुम्हाला दाखवतो। तर हा एंट्री डोअर आहे। एंट्री केल्या एक बेड आहे, या साईडला आहे गॅलरी आणि ही AC रूम आहे। तुम्ही नॉन AC घेणार असाल तर नॉन AC घेऊ शकतात, AC घ्यायचे असेल AC घेऊ शकतात। त्यानंतर इथे एक TV दिलेला आहे एंटरटेनमेंटसाठी। इथं एक कबर्ड दिलेलं आहे आपल्या बॅग्स, आपले सामान वगैरे ठेवण्यासाठी। आणि इथं आहे टॉयलेट बाथरूम। तर बऱ्यापैकी स्पेसेस टॉयलेट बाथरूम आहे, पाण्याची व्यवस्थित सोय आहे। गरम पाण्यासाठी इथं हीटर दिलेलं आहे, गिझर दिलेलं आहे। त्यानंतर अटॅचच त्याला एक बेसिन पण आहे। त्यानंतर इथे एक असा ड्रेसिंग टेबल दिला जातो। तर गॅलरीत आल्यानंतर आपल्याला हा असा समोरचा व्ह्यू बघायला भेटतो। सर्व इकडे कोकोनट ट्री, या साईडला पण जर बघाल तर कोकोनट ट्री, आणि इकडे समोरच जर तुम्ही बघाल तर इकडे समोर कोकोनट ट्रीच्या पलीकडे त्या साईडला आहे समुद्र आणि त्याचा खूप आवाज येतो। आता मी 2 मिनिटं काहीच बोलत नाही, तुम्ही त्याचा आवाज ऐका, तुम्हाला आवाज येईल। तर तिकडनं लगेच पाण्याचा आवाज येतो।
आणि जर तुम्ही झूम करून जर बघाल ना, तर मी थोडंसं आहे ना झूम करून तुम्हाला दाखवते. झूम करून जर बघाल तर तिकडच्या साईडला, नारळांच्या त्या साईडला पाणी दिसतं आहे, समुद्र दिसतो आहे. तर गॅलरीमध्ये असे चेअर दिलेले असतात, 2 चेअर असतात. तर आपण मस्त आपल्या पार्टनरसोबत बसून इथं मस्तपैकी थंड हवेचा एन्जॉयमेंट घेत छान अशा गप्पा मारू शकतो आणि छान व्ह्यू एन्जॉय करू शकतो. लिलेशच बघा किती छान एन्जॉय करत आहेत. खाली मुलं खेळत आहेत, लिलेश बसले चेअरवरती आणि मुलं त्यांच्यावरही लक्ष देत आहेत आणि ह्या सगळ्या रम्य वातावरणाचा, ह्या सुंदर निसर्गाचा एन्जॉयमेंट घेत आहेत. तुमचे मुलं इथं बोर होणार नाहीत, कारण त्यांच्या खेळण्यासाठी त्यांनी बरीच सोय ठेवली आहे. खेळायला बॅट बॉल आहेत, खेळणी आहेत, बॅडमिंटन आहे, मुलं हवं ते खेळू शकतात. आणि समोर तुम्ही बघा की खूप मोकळी स्पेस आहे सेलिब्रेशनसाठी म्हणा, पार्टी करायला. आपण फॅमिली फ्रेंड्स आलो तर फुल एन्जॉय करू शकतो, असा हा स्पेस आहे. तर आम्ही ॲक्च्युली AC रूम घेतलेली होती आणि तसंही आम्हाला मुलं लहान असल्यामुळे 2 डिफरंट रूम करायचे नव्हते, म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला एक्स्ट्रा बेड द्या. तर AC रूमचे 2500 रुपये होतात आणि नॉन AC घ्यायचे असेल तर 200-300 रुपये अजून कमी होतात. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा बेड पाहिजे असेल, जो एक्स्ट्रा रूमसोबत मुलं असतील मोठे, म्हणजे 10 वर्षाच्या पुढेचे मुलं असतील, तर त्यासाठी ते 750 रुपये एक्स्ट्रा घेतात. पण ते वर्थ आहे, कारण एकाच रूममध्ये सगळे राहतात आणि ही AC रूम आहे, त्यामुळे बीचवर आल्यानंतर शक्यतो लोक AC रूम प्रिफर करतात. आणि इथंच खाली जेवणाची सोय देखील आहे, तेही आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत की व्हेज नॉनव्हेज दोघं प्रकारचं जेवण ते बनवून देतात आपल्याला इथंच घरगुती पद्धतीचं. आणि याचे रेट असे खूप जास्त नाही आहेत, रेट परवडणारे असे रेट आहेत. आणि नाईटला बड्डे पार्टी वगैरे आपण सेलिब्रेट करतो त्यावेळेला किती सुंदर अरेंजमेंट होईल, तर किती छान अरेंजमेंट होईल. तर इथं आम्ही जेवणात मागवलेली आहे कोळंबी थाळी आणि 2 पोळ्या, सुकी कोळंबीची भाजी, सोलकढी आणि इथं रस्सा आणि नासुरमई प्लेट. तर ही थाळी आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग? आवडला ना? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.